वरचं मुंडकं जर मला मिळालं ना कबीरजी, तर त्या मुलाला परत मी जिवंत करेल. सांगा ना कबीरजी, ते धड गुणाचं आहे. आता मात्र माझ्या कबीरजीचे हृदयाचे बांध फुटले आणि कबीरजी ढसा ढसा रडू लागले. कबीरजीने सांगितलं, वारकरी बाबा, अहो वारकरी बाबा, ते माझ्याच मुलाचं धड आहे, ते माझ्या कमालाचं धड आहे. संपूर्ण प्रसंग त्या वारकऱ्याला सांगितला आणि त्यावेळेस त्या वारकऱ्याने सांगितलं, ऐका ना कबीरजी, त्या कमालाचं जे मुंडकं असेल ते मुंडकं घेऊन या. कबीरजी घरी पळत गेले. टोपल्याच्या खाली ते कमालाचं मुंडकं झाकून ठेवलं होतं. ते मुंडकं आणलं, त्या वारकऱ्याच्या हातामध्ये दिलं. ते धड सुळावरून खाली काढण्यात आलं. त्या वारकऱ्याने ते मुंडकं त्या धडावरती ठेवलं. 3 वेळेस हात मानेवरून फिरवला आणि नवल वाटेल, आश्चर्य वाटेल तुम्हाला, कमाल परत जिवंत झाली. गाड्या फक्त ऐका, आश्चर्य एवढंच नाही. आश्चर्य मला तुम्हाला असं सांगायचं, दिंडी पुढे चालत होती. दिंडीच्या पाठीमागे कबीरजी चालत होते. कबीरजीच्या मागे एक वारकरी चालत होता. ज्या वारकऱ्याने कबीरजीला विचारलं होतं ना, कबीरजी ते धड कोणाचं आहे, तो वारकरी दुसरा तिसरा कोणी नसून विठेवरती उभा असणारा माझा जगाचा मालक, अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा होता. ऐका ना, माझा मुद्दा मला तुम्हाला असा सांगायचा होता. हो, मुद्दा असा सांगायचा होता. ऐका, संतांनी आपल्या घरी यावं म्हणून स्वतःच मुंडकं तोडा म्हणणारा मुलगा आणि संतांनी आपल्या घरून जेवून जावं म्हणून स्वतःच्या मुलाचं मुंडकं तोडणारा बाप, म्हणजे या ठिकाणी बीजही शुद्ध आहे आणि पोटी जन्माला आलेलं फळही शुद्ध आहे. विठ्ठल एका साधकाने विचारलं, महाराज, मग हे शुद्ध फळ जन्माला तरी कसं येतं? महाराजांनी सांगितलं, शुद्ध अंतःकरण रूपी भूमीमध्ये जर आपण नामरूपी बीज पेरलं ना, तर त्यातून उत्पन्न होणारं फळ कसं असतं ते महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. शुद्ध बीजा पोटी पोटी, शुद्ध बीजा पोटी पोटी, शुद्ध बीजा पोटी पोटी, शुद्ध बीजा पोटी पोटी, शुद्ध बीजा